हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण उपशय काय आहे ते बघितले. आता बघा, उपशयामध्ये हेतू विपरीत, त्याच्यामध्ये औषध, वातज्वराला सुंठीसारखे उष्ण औषध, उष्ण द्रव्यांचा प्रयोग, त्याच्या अन्न, श्रमजनित वातज्वर माणसाबरोबर भात खाणे, विहार, दिवसा झोपल्याने झालेल्या कफवृद्धीवर रात्री जागरण. व्याधी विपरीतमध्ये काय बघा, हे झालं हेतू विपरीत, हे व्याधी विपरीत. औषध, अतिसारावर सुंठी प्रयोग, अन्न, प्रमेहात जवसाचा वापर, अतिसार स्तंभक द्रव्य. नंतर विहारमध्ये बघा, उदावर्तासाठी प्रवाहाना अनुलोमान. आता हेतू व्याधी विपरीतमध्ये काय सांगितले बघा, औषध बघा, वातशूत, दशमूळ वात. अन्न बघा, वात कफज ग्रहणित तक्र. विहार बघा, दिवा स्वाप खनिज तंद्रेसाठी रात्री जागरण. हेतू विपरीत अर्थकारीमध्ये काय सांगितले बघा, औषध, पित्तवर्ण शोतात, पित्तवर्धक उपनाह. अन्न बघा काय, पच्चमन वर्ण शोतात, विधायी अन्नपान. विहार बघा काय, वातशून्मानात भयकारी प्रयोग. इम्पॉर्टंट आहे, नोट्स तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा काय सांगितले, व्याधी विपरीत अर्थकारी. औषध, छर्दीमध्ये वामक मदन फळाचा प्रयोग. अन्न बघा, पित्तजतिसारात विरेचक दुग्ध प्रयोग. विहार बघा काय, छर्दीमध्ये प्रवाहन प्रयोग. हेतू व्याधी विपरीत अर्थकारीमध्ये काय बघा, औषध, अग्नी दग्धासाठी उष्ण अगरू वगैरेंचा लेप. अन्न बघा, मद्यपान जनित मद्यत्यावर मद्यसेवन. विहार, व्यायामजनित वातविकारांवर नदीत पोहणे. आता संप्राप्ती बघा काय, आपण उपशय बघितला. संप्राप्ती बघा, संप्राप्ती ज अति राग नित्यंतार्तरह व्याधेहि जाती रोग असा जन्मतो व अगाती रोग कसा होतो, हे संप्राप्तीचे पर्याय आहे. संप्राप्तीचे भेद किती आहेत? 6. संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प, बल, काल. हे पण MCQ मध्ये विचारतात, संप्राप्तीचे भेद किती आहेत. आता संख्या संप्राप्ती म्हणजे काय आहे बघा, ज्वर 8 प्रकारचा आहे, गुल्म 5 प्रकारचे आहे, तर कुष्ठ 7 प्रकारचे आहे, असे सांगणे ही संख्या संप्राप्ती होय. आता बघा, प्राधान्य संप्राप्तीमध्ये काय सांगितलं आहे, दोषांची तरतमता पाहून प्राधान्य संप्राप्ती सांगितली आहे. द्वंद्वज त्रिदोषच रोगात भावनेने त्यांचा निर्देश केला जातो. आता विधी संप्राप्तीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, प्रकार भेदाने व्याधीचे 2 भेद होतात, निज व आगंतुज. वातादी दोष भेदाने 3 होतात, वातज, पित्तज, कफज. पुन्हा रोगांच्या साध्य, असाध्य, मृदू, दारुण असे 4 प्रकार केले जातात. ही विधी संप्राप्ती आहे. विकल्प संप्राप्तीमध्ये काय सांगितले बघा, परसंमिलित दोषांची अशांश कल्पना पाहणे यास विकल्प संप्राप्ती म्हणतात. बल व काल संप्राप्ती बघा, ऋतू, अहोरात्र, आहार काल, आहार व विधी यांच्या आहाराने बल व काल संप्राप्ती पाहिले जाते. हे झालं बघा पहिले निदान पंचकमधील पॉईंट. आता आपण मेन ज्वरला स्टार्ट करत आहोत. पूर्ण नोट्स तुम्ही लिहून घ्या. तर बघा, ज्वराची 8 कारणे काय आहेत. ज्वर, मानवी शरीरातील 8 कारणांनी ज्वर उत्पत्ती होते. महत्त्वाचं आहे, वायू प्रकोपाने, पित्त प्रकोपाने, कफ प्रकोपाने, वातपित्त या दोघांच्या प्रकोपाने, वात कफ या दोघांच्या प्रकोपाने, पित्त कफ या दोघांच्या प्रकोपाने, वात पित्त कफ तिघांच्या सन्निपातामुळे आणि आगंतुज कारणामुळे 8 कारणे आहेत ही ज्वराची. वातज्वराचे निदान आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे पूर्ण व्हिडिओज पहा.